तर गावरान मटकीचा मोड आलेल्या मटकीचा रस्सा बनवून मस्त असा तयार आहे। बघू शकता तुम्ही, रंग किती सुरेख आलाय आणि याची चव इतकी मस्त लागते। आपण कुठलंही वाटण न करता हे करणार आहे। तर कढईमध्ये 1-2 चमचे मी तेल घेतले। तुम्ही तेल तुमच्याकडे जे वापरताय ते घ्या। एक चमचाभर मोहरी घातली, चमचाभर जिरे घालायचे। जिरे, मोहरी आणि कढीपत्ता असं एवढंच आपण याच्यामध्ये मसाले आत्ता घालणार आहे। तर जिरे छान तडतडू द्यायचे, नंतर मग आपण कढीपत्ता घालायचा। अगदी एक 8-10 पानं कढीपत्त्याची त्याच्यामध्ये वापरायची। मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे आधी आणि मगच कढीपत्ता घालायचा। कढीपत्ताही छान फुलू द्यायचा आणि मग आपण त्याच्यात कांदा वापरायचा। तर इथे कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेत मी। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत। तुम्ही लहान घेणार असाल तर 3 घ्या किंवा 1 मोठा घेऊ शकता। कांदा जर थोडासा जास्त वापरायचा आहे। आपण कुठलाही मसाला याच्यात करणार नाही, एक सिक्रेट पदार्थ वापरून हा रस्सा करणार आहे। रस्सा म्हणा किंवा आमटी म्हणा किंवा कालवण म्हणा, मोड आलेल्या मटकीचं मस्त असं गावरान पद्धतीमध्ये हे रस्सा करणार आहे। तर कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, मऊसर होऊ द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता टॅमॅटो घालायचा आहे। 1 मोठा टॅमॅटो मी बारीक असा चिरून घेतला आहे। आता कांदा आणि टॅमॅटो दोन्ही मिक्स करून छान हे परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टॅमॅटो थोडासा परतायला वेळ लागतो, कारण आपण बाकीचे कुठले मसाले वापरणार नाही आणि कांदा टॅमॅटोची फोडणी छान बसली पाहिजे अशी। तर कांदा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ घालते मी। एकदम रेसिपीला जेवढं लागतं तेवढं मीठ आधी मी वापरणार नाही, थोडंसं एक अर्धा चमचा वापरले, नंतर चव बघून मी वाढवणार आहे। आणि मी नेहमी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते, मीठ थोडंसं कमी वापरा, चव बघून मग वापरायचं मीठ। तर कांदा आणि टॅमॅटो थोडंसं असं चमच्याने उलथनाने थोडंसं असं मॅश करून घ्या, म्हणजे अगोदरच चिरतानाच बारीक असा कांदा आणि टॅमॅटो चिरायचं। याच्यामध्ये हे वाटण करायचं नाही, म्हणून आपण कांदा टॅमॅटोचं सुद्धा वाटण करणार नाही। तर तेलात परतूनच हा कांदा आणि टॅमॅटो नरम करायचा आहे। थोडासा वेळ लागतो त्याला, अगदी वेळ देऊन करा, फोडणी छान बसू द्या। तुमचा कुठलाही पदार्थ अगदी चवीला छानच होणार। थोडंसं आपण आता याला झाकून ठेवूया, म्हणजे थोडंसं शिजून येईल, एकदम कच्चं राहणार नाही, छान मऊसूत शिजून येईल कांदा आणि टॅमॅटो। बघू शकता 1-2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं होतं। आता पुन्हा थोडंसं, आता बघू शकता तुम्ही कांदा आणि टॅमॅटो एकजीव झालेत असे। उलथनाने थोडंसं दाबून एकजीव करत राहायचं। आणि आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते, एक 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि इंचभर आलं मी छान असं हे दरदरीत कुटून घेतलं आहे। जास्त पेस्टही केलेली नाही, फक्त कुटून घेतलेलं आहे मी, किंवा मिक्सरवरही बारीक करू शकता। थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे काय होतं चवीला थोडंसं छान लागतं ते। एकदम बारीक केले एकदम ग्रेव्ही होते, तशी आपल्याला ग्रेव्ही करायची नाही, पातळसर अशी हे मस्त अशी रस्सा भाजी करायची। आता थोडंसं वेळ देऊन कांदा, लसूण आणि आलं जे आहे ते छान परतून घ्या, कच्चा वास जाऊसपर्यंत परतून घ्यायचं। थोडासा गॅस कमी करायचा आणि छान असं हे परतून घ्यायचं। उलटण्याने थोडंसं खालून खरडवून घ्यायचं, म्हणजे खाली लागत नाही। थोडं लागत गेलं की मग काय होतं, तो पदार्थ खाली करपायला लागतो, म्हणून सतत पहिल्यापासूनच असं आपण हलवत फोडणी चांगली छान बनवून घ्यायची। आता तेल छान सुटलं आहे बघा। आता याच्यामध्ये बाकीचे कोरडे मसाले थोडेसे आपण घालायचे। तर हिंग घातलं आहे मी, 1 पाव टीस्पून हिंग छान हलवून घेत। प्रत्येक मसाला टाकला की तुम्ही मिक्स करून घेत जा, म्हणजे छान भाजला जातो तो मसाला। हळद घालायची, 1 चमचाभर हळद घालते मी। आता थोडेसे बाकीचे मसाले, धनेपूड 1 चमचाभर, जिरेपूड अर्धा चमचाच घालायची। जिरेपूड घालताना धनेपूड थोडीशी जास्त घालायची, जिरेपूड थोडीशी कमी घालायची। छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं, म्हणजे काय होतं मसाला जो आहे तो एकत्र सगळीकडे लागतो। आता थोडासा मी गरम मसाला वापरला, हा मी घरीच बनवलेला आहे गरम मसाला, तो वापरते।
अगदी थोडासा अर्धा चमचा घातला आहे मी. आणि हा माझा कांदा लसूण मसाला आहे. माझा गोदाई कांदा लसूण मसाला आहे. तो वर्षभरासाठी माझ्याकडे विक्रीला असतो. कोणाला हवा असेल तर व्हॉट्सअप नंबर खाली देते, तुम्ही व्हॉट्सअपवरून माझ्याशी बोलू शकता किंवा ऑर्डर करू शकता, तुम्हाला घरपोच मिळेल. छान मिक्स करून घ्यायचं आहे. खालून थोडंसं असं घासून घ्या, म्हणजे आलं लसूण पेस्ट घातले की हमखास हा पदार्थ भांड्याला चिटकला जातो. अगदी गॅस कमी करून हा मसाला भाजून घ्यायचा. आता इथे मी एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी घेतली. दिवसभर भिजत घातली आणि रात्री बांधून ठेवली. सकाळी छान असे हे मोड आलेत. एक मोठी वाटी भरून वजनाने म्हणाल तर एक पाव किलो आहे. आता थोडेसे वाटाणे आहेत, हे हिरवे वाटाणे आहेत, ओले वाटाणे माझ्याकडे आहेत, मी घालते. तुमच्याकडे नसेल, नाही वापरलं तरी चालेल. वाटाणा कसं स्टोअर करायचा तेही मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आलू पराठा व्हिडिओमध्ये, मटर पराठा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मटर पण फ्रीजमध्ये कसं स्टोअर करून ठेवायचं हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. आता थोडंसं रश्श्याला आपल्याला लालसरपणा यावा म्हणून काश्मीरी मिरची पावडर एक चमचाभर घालते मी. अगदी छोटा चमचाभर आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. याने काय होतं, तुमचा रस्सा एकदम लाल मस्त असा दिसतो. तिखट नाही आहे हे, फक्त कलरसाठी आपण घालायचे. छान मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण मटकी जी आहे ती अशीच वापरली, म्हणजे तिला शिजवले नाही किंवा वेगळी भाजून घेतली नाही, म्हणून हे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची. आता हे जे आहे हे ज्वारीचं पीठ आहे, हेच सिक्रेट आहे. भाजलेल्या ज्वारीचं पीठ आहे, एक चमचाभर ते वापरते. आता हे कशासाठी वापरायचं तर तुमच्या रश्श्याला दाटसरपणा यावा म्हणून. आपण शेंगदाणे खोबरं कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे, फक्त कांदा लसूण मसाला वापरला आहे. तुमच्या रश्श्याला थोडासा घट्टसरपणा येतो. ज्वारी चांगली छान भाजून लाया फुटूसपर्यंत भाजून त्याचं पीठ बनवून ठेवलेलं असतं. मी बऱ्याच रश्श्यामध्ये मी हे पीठच वापरते, शेंगदाणे किंवा खोबरं न वापरता. आता हे पाणी आहे जे गरम पाणी, चांगलं उकळलेलं पाणी आहे, तेच मी घालते. बघा, पाणी घातल्याबरोबर लगेच रश्श्याला उकळी आली. असंच कडक असं उकळतं पाणी घालायचं, म्हणजे तुमच्या फोडणीला आणि रश्श्याला एकजीवपणा येतो. चव अजिबात बदलत नाही. त्यामुळे कुठलाही रश्शा भाज्या करताना तुम्ही पाणी उकळूनच घेत जा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला रस्सा कितपत पाहिजे, घट्ट पातळ किंवा जास्त, किती जणांसाठी पाहिजे, हा मी रस्सा 5 ते 6 जणांसाठी केला आहे. त्यामुळं पाणी एक 3 ग्लास पाणी घातलं आहे. थोडंसं मला घट्टसर वाटलं म्हणून थोडंसं आणखी पाणी वाढवलं आहे. आता मटकी आणि वाटाणा आपल्याला शिजलेला नाही, तर ह्या रश्श्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे रस्सा थोडासा गॅस मोठा करून त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस कमी करून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. बघा, मस्त अशी उकळी आली. थोडंसं आता झाकून ठेवायचं आणि मग आपल्याला उघडून बघायचं आहे. अगदी गॅस मात्र कमी करा, छान शिजू द्या. 1-2-5 मिनटं तरी हा रस्सा छान शिजला पाहिजे. बघा, बघू शकता मस्त अशी उकळी आली. मस्त असा सुवास येतो आहे माझ्या किचनमध्ये. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. कांदा लसूण मसाला वापरून कुठलंही वाटण घाटण न करता आपण इतकी मस्त अशी ही रस्सा भाजी होते. आमटी म्हणा, कालवण म्हणा, काहीही म्हणू शकता याला. अशा पद्धतीने मस्त असं हे आपल्याला कालवण तयार होतं. आता मीठ आणि थोडंसं तिखट मीठ बघायचं आणि मग मीठ वाढवायचं. कालवण करताना मी नेहमी कमी घालते आणि नंतर वाढवते. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थोडीशी अशी झाकून ठेवली का मस्त अशी ही सुवास एकदम मस्त असा येतो त्याला. वाटाणा तुमच्याकडे नसेल, नाही वापरला तरी चालेल, पण छान लागतो त्याच्यामध्ये. आता तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काही घातलेलं नाही, म्हणजे याच्याबरोबर तुम्ही पावाबरोबरही खाऊ शकता.